एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या सिन्नर पोलिसांचा गजब कारभार हा एका अपघातात मृत पावलेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांनी सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सहकार्याने उघडकीस आणला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सिन्नर पोलीस ठाण्याच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादीचे म्हणणे ऐकून न घेता थेट अपघातातील वाहनच बदलून दुसऱ्या वाहनाची नोंद केल्याचा गंभीर असा आरोप करण्यात आला आहे। बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नरच्या बायपासवर सरदवाडी अंडरपास परिसरात झालेल्या अपघातात 12 वर्षीय अथर्व श्रीकांत देशपांडे राहणार महालक्ष्मी नगर सरदवाडी रोड याचा जागीच मृत्यू झाला होता। सरदवाडी अंडरपास लगत परफेक्ट करिअर अकॅडमी जवळ सर्व्हिस रोडने भरधाव वेगाने येणाऱ्या 4 चाकी वाहनाने सायकलवर जाणाऱ्या अथर्वला जबर धडक दिली। त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला व 4 चाकीने देखील पलटी खाल्ली। त्यातील चालक व इतर साथीदार हे मदधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी देखील पाहिले असून अपघात वेळी अनेकांनी अपघात घडवणाऱ्या वाहनाचे मोबाईलवर फोटो देखील काढले असल्याचे म्हणणे असून त्या गाडीचा क्रमांक हा MH17N 1672 असा असून तपासकामी काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांनी फिर्यादीत वाहन चालक व वाहन क्रमांक बदलून तो MH15CT 0482 असा उल्लेख करण्यात आल्याने नक्की सिन्नर पोलीस हे काम कुणासाठी करत आहे असा प्रश्न उपस्थित करून या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करून सिन्नर पोलिसांना निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली आहे। मी श्रीकांत
ॲक्सिडेंट झाला गेला त्या ठिकाणी माझा जो पुतण्या जो आहे अथर्व श्रीकांत देशपांडे यावेळी आम्ही सिन्नर पोलिसांना याबाबत विचारणा केली असता फिर्याद नोंदवणारी व्यक्तीच्या सांगण्यावरून फिर्याद नोंदवली जाते व संपूर्ण माहिती वाचण्यास दिल्यानंतरच फिर्यादी त्यावर स्वाक्षऱ्या करतो असे सांगण्यात येऊन चुकीची माहिती दिल्याप्रकरणी संबंधित फिर्यादीवरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे।